तुम्हाला सुद्धा नेल एक्सटेन्शन्स लावायला आवडतात का? मग तुम्ही ना ही काळजी घ्यायलाच हवी. आर्टिफिशियल नेल्स किंवा खोटी नखं हे तुम्हाला स्टायलिश दिसण्यासाठी मदत करतात. हल्ली नेल एक्सटेन्शन्सचा ना भरपूर ट्रेंड आलाय. या नेल एक्सटेन्शन्सवर ना तुम्ही विविध प्रकारचे नेल आर्ट्स करू शकता. सुंदर प्रकारे ग्रूमिंग केल्याने ना तुमचे हात खूप सुंदर दिसू लागतात. जर तुमची खरी नखं हे नीट वाढत नसतील किंवा ते नाजूक असतील तर तुम्ही नेल एक्सटेन्शनचा पर्याय वापरून बघू शकता. हल्ली विविध प्रकारचे नेल एक्सटेन्शन्स मिळतात. नेल एक्सटेन्शन्स वापरणे हानिकारक नसले तरीही ते बोटांना लावले आणि काढताना यामध्ये ना ॲसिड आणि इतर केमिकल्सची वापरणी होते आणि त्यामुळेच ते आपल्या संपर्कात येतात. ॲलर्जी होऊ शकते. नेल एक्सटेन्शन्स हे जर खराब झाले तरीही आपल्याला त्यामुळे फंगल इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतो. सो आता यासाठी आपल्याला काय काळजी घ्यायची गरज आहे हेच मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्वात प्रथम आपण आर्टिफिशियल नेल्सचे प्रकार जाणून घेऊया. बरे, युजली आपण या फेक नेल्सला ना आर्टिफिशियल नेल्स किंवा जेल नेल्स असं म्हणतो. सध्या ॲक्रेलिक नेल्स हे फारच लोकप्रिय आहेत. एका विशेष प्रकारच्या पावडर मध्ये ॲक्रेलिक डिप करून त्याचं फॉर्मेशन आपल्या नखांवर केलं जातं. पण तुम्हाला जर ॲक्रेलिक नखं लावायची असतील तर त्याआधी तुम्हाला नैसर्गिक नखं जी तुमची असतील ती फाईल करून घ्यायला लागतील आणि मग एकदा काय त्याच्यावर बफिंग झालं की हे ॲक्रेलिक फॉर्मेशन होतं. या पूर्ण प्रोसेसला कमीत कमी 1.5 ते 2 तास लागतात आणि यानंतरच बफिंग केल्यावर आपल्या नेल्सवर नेल पॉलिश लावली जाते आणि त्याबरोबरच त्याच्यावर जर तुम्हाला आर्ट करायचा असेल तर तो नेल आर्ट सुद्धा ते करून देतात आणि मग UV लाईटनी आपण आपल्या नेल पॉलिशना सिक्युअर करतो. आर्टिफिशियल नखांमुळे होणाऱ्या समस्या. आर्टिफिशियल नखं लावली तरी तुमची खरी नखं ही वाढत असल्याने तुम्हाला तुमचे क्युटिकल्स आणि आर्टिफिशियल नखाचे या दोघांमध्ये ना एक गॅप दिसू लागतो. ही गॅप भरण्यासाठी तुम्हाला दर 2 ते 3 आठवड्यांनी नेल्स रिफिल करायला लागतात. पण जर तुम्हाला ती नखं काढायची असतील तर ते तुम्ही घरच्या घरी सुद्धा काढू शकता. परंतु फिलिंग आणि फायलिंग करताना जी रसायने वापरली जातात त्यामुळे तुमची खरी नखे ही वीक होऊ शकतात. तसेच तुम्हाला आधीपासून नखांना फंगल इन्फेक्शन असल्यास ॲक्रेलिक नखांमुळे ना ते वाढू सुद्धा शकतात. जेल नेल पॉलिश सुकवताना UV लाईटमुळे त्वचेवर सुरकुत्या आणि डाग पडून तुमच्या स्किनचे नुकसान सुद्धा होऊ शकते आणि इनफॅक्ट याच UV लाईटमुळे तुम्हाला कर्करोग ही होऊ शकतो. तसेच आर्टिफिशियल नखं जोडण्यासाठी किंवा काढण्यासाठी वापरली जाणारी गोष्टींमुळे तुमच्या स्किनला सुद्धा भरपूर त्रास होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या नखांभोवती लालसरपणा सुद्धा किंवा सूज दिसू शकते आणि जर का काही इन्फेक्शन झालं तर पस सुद्धा होऊ शकतो. आणि जर तुमची आर्टिफिशियल नखं ही खूप वाढली असतील तर ती सतत तुमच्या केसात अडकू शकतात आणि जर का तुमचा हात कुठे अडकला किंवा आपटला तर ही नखं तुटू सुद्धा शकतात आणि ते तुटल्यानंतर तुम्हाला फारच वेदना होऊ शकते. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि हे टिप्स आणि ट्रिक्स कसे वाटले हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम आणि फेसबुक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा लोकमत सखी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. त्याबरोबरच असेच नवनवीन विषय सुद्धा आम्हाला सुचवत राहा आणि लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम आणि फेसबुक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत सखी.